समाजामधले काही नेते आणि काही लोक पूर्ण मातंग समाजाला बैमान, गद्दार, बाबासाहेबांना बैमान झाले म्हणून असे व्हिडिओ बनवत आहेत, त्यांच्यावर टीका करत आहेत पूर्ण मातंग समाजावर. मातंग समाजामधले काही 10-15% लोक RSSच्या अडकवण्यामध्ये येऊन, इतर काही संघटनेच्या भडकव्यामध्ये येऊन आरक्षण उपवर्गीकरण मागत आहेत. पण मातंग समाज, पूर्ण मातंग समाज कधीच बाबासाहेबांना बैमान नव्हता ना बाबासाहेबांच्या विचारांना बैमान आहे. त्यांच्यामधले काही 10-15% लोक चुकीचे असू शकतात, पण पूर्ण मातंग समाजाला बोलणं हे चुकीचं आहे. बाबासाहेब जेव्हा इलेक्शनमध्ये थांबत होते, इलेक्शन लढत होते, त्यावेळेस त्यांच्या विरोधामध्ये एक चांभार समाजाचा माणूस इलेक्शनमध्ये त्यांच्या विरोधामध्ये थांबला होता आणि नंतर एक महार समाजाचा माणूस त्यांच्या विरोधामध्ये थांबला होता. पण मातंग समाज कधीच बाबासाहेबांच्या विरोधामध्ये इलेक्शनमध्ये नाही थांबला एकही माणूस. भावांनो, एवढंच नाही, पूर्वीचा औरंगाबाद, आताचं छत्रपती संभाजीनगर, तिथे विद्यापीठाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव भेटावं म्हणून पोचीराम कांबळे यांनी आपल्या स्वतःला पेटवून घेतलं. एवढंच नाही भावांनो, मी असे कित्येक मातंग भावांना ओळखतो, माझे मित्र आहेत, त्यांच्या घरामध्ये बाबासाहेबांचे फोटो आहेत. ते लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचं नाव घ्यायच्या पहिलं बाबासाहेबांचं नाव घेतात, स्वाभिमानानं जय भीम बोलतात. बघितल्या जयंतीच्या प्रत्येक कार्यक्रमामध्ये ते आनंदानं सामील होते, जयंती काढतात. असे मी कित्येक लोक बघितलेले. म्हणून पूर्ण मातंग समाजाला गद्दार म्हणणं हे चुकीचं आहे. आणि मातंग समाज आज आरक्षण उपवर्गीकरण मागत आहे. त्याच्या मागे पण आपले काही अधिकारी जे SC/ST आरक्षणाचा फायदा घेऊन नोकरीला लागले आणि नंतर त्यांनी बाबासाहेबांच्या विचारावर चालायचं सोडून स्वतःचं घर भरायचं काम केलं. कधी समाजाचा 1 रुपयाचाही फायदा नाही करून दिला, उलट समाजाचं शोषण केलं. एक साधी सही करायची असली तर 1000-500 रुपये घेतात, हे सगळ्यांना माहित आहे. आणि पूर्ण मातंग समाजाला गद्दार म्हणणं, बैमान म्हणणं सोडा. काही 5-10% लोक आहेत, पूर्ण मातंग समाज नाही. क्रांतिकारी. जय भीम, जय शिवराय, जय लहुजी, जय आदिवासी.